जाणं काहीच करत नाही. जाणण्यामुळेच सगळं काही जाणलं जातं. पण शेवटी काहीतरी जाणले जात आहे याचा अर्थ असा झाला, की जाणं हे स्वतःला जाणवत आहे. जाणणं काहीच करत नाही, पण जाणण्यामुळेच सगळं जाणलं जातं. मग काहीतरी जाणलं जातं म्हणजे जाणणं स्वतःला जाणतं का? हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकाला इथे येतो. चला, हे हळूहळू पाहू. जाणणं काही करत नाही याचा अर्थ जेव्हा आपण म्हणतो जाणणं, तेव्हा त्याचा अर्थ असा, ते विचार करत नाही, ते निर्णय घेत नाही, ते प्रयत्न करत नाही. पण त्याच्या उपस्थितीत विचार दिसतात, भावना दिसतात, जग दिसतं. म्हणजे ते क्रिया करत नाही, पण उपस्थिती आहे. उदाहरण, प्रकाश काही करत नाही, पण प्रकाशामुळे सगळं दिसतं. मग जाणणं स्वतःला जाणतं का वाटतं? कारण मन लगेच असा विचार करतं. जर काहीतरी दिसत असेल, तर पाहणारा आणि पाहिलेलं असं दोन असायला हवं. मग मन म्हणतं, जाणणं स्वतःला पाहत असेल. पण इथे एक सटल गोष्ट आहे. जाणणं स्वतःला ऑब्जेक्ट म्हणून जाणत नाही. जर जाणणं स्वतःला पाहिलं असतं, तर ते ऑब्जेक्ट झालं असतं. म्हणजे ते दिसणारी गोष्ट झाली असती. पण जाणणं कधीच दिसत नाही. आपण पाहू शकतो विचार, भावना, शरीर, पण जाणणं स्वतः दिसत नाही. मग खरं काय घडतं? खरं तर असं आहे, जाणणं स्वतःला ऑब्जेक्ट म्हणून जाणत नाही, पण ते स्वतः प्रकाशित आहे. उदाहरण, सूर्याला स्वतःला प्रकाशित करायला दुसरा प्रकाश लागत नाही. तो स्वतःच प्रकाश आहे. तसंच जाणणं दुसऱ्या गोष्टीने जाणलं जात नाही. म्हणून वेदांत एक शब्द वापरतो. वेदांत म्हणतो स्वयंपूर्ण, स्वयंप्रकाश. म्हणजे जाणणं स्वतःला पाहत नाही, पण ते स्वतःच उघड आहे. अष्टावक्र इथे एक मोठी गोष्ट सांगतो. तो म्हणतो, जाणणं आहे असंही धरू नको आणि नाही असंही धरू नको. कारण जाणणं हा शब्दही एक कल्पना होऊ शकतो. शेवटी तो फक्त इतकंच म्हणतो, जे आहे ते आहे. एक सोपं उदाहरण समजा. तू आकाशाकडे पाहतोस. ढग दिसतात, पक्षी दिसतात. पण आकाश स्वतः दिसतं का? नाही. पण त्याशिवाय काही दिसू शकतं का? नाही. तसंच जाणणं दिसत नाही, पण त्याशिवाय काही दिसतही नाही. जर जाणं हे स्वतःला ऑब्जेक्ट म्हणून बघत नाही, तर आपल्याला कसं समजलं की जाणं आहे आणि ते असं आहे? जाणणं आहे हे आपण ऑब्जेक्ट पाहून कळत नाही. आपण शरीर पाहू शकतो, विचार पाहू शकतो, भावना पाहू शकतो. पण जाणणं स्वतः दिसत नाही. मग ते कसं कळतं? कारण प्रत्येक अनुभवात एक गोष्ट आधीपासूनच असते. जाणले जाणे. उदाहरण, आवाज ऐकू येतो, रंग दिसतो, विचार येतो. या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान आहे. ते जाणलं जातं. म्हणजे जाणलं जाणं ही गोष्ट आधीच आहे. ते वेगळं पाहून कळत नाही. ते अनिवार्यपणे उपस्थित असतं. जसं प्रकाशात वस्तू दिसतात. तू म्हणू शकतोस, मला प्रकाश दिसतो. पण प्रत्यक्षात काय होतं? तुला वस्तू दिसतात आणि त्यावरून समजतं की प्रकाश आहे. तसंच आपल्याला अनुभव दिसतात आणि त्यावरून स्पष्ट होतं की जाणणं आहे. हे तर्काने नाही, अनुभवातून स्पष्ट होतं. समजा, तू म्हणालास, जाणणं नाही. मग प्रश्न येतो, हे नाही तुला कसं कळलं? कारण तेही जाणलं गेलं. म्हणून वेदांत म्हणतो, जाणणं नाकारता येत नाही. कारण नकारही त्यातच दिसतो. पण इथे एक सूक्ष्म चूक होते. मन लगेच एक कल्पना तयार करतं. ठीक आहे, म्हणजे एक जाणणं नावाची गोष्ट आहे. इथे सावध राहायला हवं. कारण जाणणं हा शब्द फक्त सूचना आहे. तो एखादी वस्तू नाही. म्हणून ऋषी म्हणतात, जाणणं ऑब्जेक्ट नाही, विचार नाही, अनुभव नाही. पण प्रत्येक अनुभवाचं उघड असणं आहे. एक साधा प्रयोग. आत्ता थांब आणि पाह.
तुला काहीतरी दिसतंय. शब्द, विचार, शरीराची जाणीव. आता विचार, हे सगळं कोणाला दिसतं? उत्तर शोधू नको. फक्त लक्ष दे. दिसणं आधीच चालू आहे.